सो गाईज आता आम्ही चाललेलो आहे गोदावरी नदीकडे. चला तुम्हाला दाखवतो गोदावरी नदी. कुछ तो मैंने जीवन में पुण्य किए थे जो इसको ऐसा पति मिला. हो. लेट मी सेट, लेट मी गो. गाइस ब्लॉग के चक्कर में गिरने वाला. गोदावरी की पावन धारा राम कुंड की महिमा न्यारी. पंचवटी में राम विराजे सीता गुफा कथा है प्यारी. हर पथ पर है नाम तुम्हारा हर मन में है तेज उजारा. धन्य हुई ये धरती सारी तेरी लीला सबसे न्यारी. गाईज आम्ही करत आहात चेकआउट आणि चाललं आहे नेक्स्ट लोकेशन ऑफ नाशिक. तर चला तुम्हाला दाखवते कोणती लोकेशन असणार ती. आता चालू आहे बॅग सेटल करणं आणि आम्ही आता चाललो आहे नाशिकमधून बाहेर, पण नाशिकमधल्या दुसऱ्या स्पॉट्समध्ये गाईज त्र्यंबकेश्वरच्या मंदिरापासून बाहेर. अरे बॅग होत आहे सेटल. आपण मंदिराला करूया टाटा बाय बाय आणि जाऊया आता दुसरीकडे फिरायला. सो गाईज आता त्र्यंबकेश्वर नगरीमधून आम्ही बाहेर निघालेलो आहे. आता मंदिराला केलेलं आहे टाटा बाय बाय आणि चाललो आहे आता जवळपासच्या दुसऱ्या मंदिराकडे. आणि बघा समोर मस्त मस्त डोंगर दिसत आहे आणि मस्त छान रोड पण लागलेला आहे. तर पटकन जाऊया आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनवरती. आम्ही आता चाललो आहे पंचवटीला दर्शन करायला. तर चला तुम्हाला दाखवते पंचवटी कशी आहे नाशिकची ते. पंचवटीकडे जाण्यासाठी आम्ही निघालेलो आहे. आता खूप ऊन असल्यामुळे आम्हा दोघांनी असा लुक केलेला आहे मस्तपैकी. आणि आता आम्ही शोधत आहे ऑटो तो जाण्यासाठी पंचवटी. सो गाईज आम्ही पायी चाललो आहे आता पंचवटीकडे. सो गाईज हे आहे रामकुंड. तर चला रामकुंडाच्या जवळ आता खाली जाऊच या आपण. पण सध्या नाशिकमध्ये सगळीकडे खूप काम चालू आहे कारण की ते लवकरच कुंभमेळा भरणार आहे. त्यामुळे इथे सगळीकडे खूप कामं सुरू आहेत गाईज. आणि इथे बघा खूप जण मस्त आंघोळ करताय. कोणाचं काय तर कोणाचं काय वगैरे वगैरे इथे सगळं चालू आहे. आणि हे आहे रामकुंड मस्तपैकी. आणि इथे एक दिसलेलं होतं मला गाईमुखसुद्धा. हे बघा इथे माझ्या मागे आहे कुंड. कुंडमध्ये चालू काय असतं आंघोळ. सो गाईज कुंडाच्या आजूबाजूला मंदिरसुद्धा आहे आणि काही पोरांची मस्त स्विमिंगसुद्धा चालू आहे तिकडे तुम्हाला दिसतच असेल. तर हे मस्त गोदावरीचं पाणी आहे गाईज. आणि इथे बघा बरीच गर्दी आहे आज. खूप जण इथं आलेले आहेत मस्तपैकी. आणि आता मी चालणार आहे गाईमुखकडे कारण की खूप जण ह्या गाईमुखातून त्यांचा फेस वगैरे वॉश करत आहे किंवा कोणी बॉटलमध्ये पाणी घेऊन चाललं आहे. तर चला आपण पण जाऊ गाईमुखकडे आणि आपण पण थोडं गाईमुखचं पाणी आपल्या हातात घेऊया. सो गाईज मी आता गेले आहे गाईमुखकडं पाणी घेण्यासाठी. आणि इथे बघा गर्दी वाढलेली आहे गाईज. मी गेले आणि गर्दी वाढली आहे तर मी पण इथे लाईनीत थांबलेले आहे की माझा नंबर कधी येतो म्हणून. आणि एक काकू मला मस्तपैकी धक्का मारून गेलेला आहे. ते जाऊ द्या. आणि मी घेतलेलं आहे मस्त पाणी आणि थोडंसं पाणी माझ्यावरती टाकलं आहे आणि थोडंसं टाकलं आहे माझ्या अहोंवरती. तिथं होतं एक मस्त महादेव मंदिर. तर आम्ही ह्या महादेव मंदिरचे पण मस्त छान दर्शन गेले. आणि मंदिरात इतकं छान सजवलेलं होतं इतके भारी भारी फुलं टाकून खूपच मस्त. सो गाईज रामकुंडाच्याच बाजूला आहे कपालेश्वर देवस्थान मंदिर. आणि तिथं मस्त लिहिलेलं आहे गर्व से कहो हम हिंदू है. सो गाईज आता आम्ही इथं जे नियर बाय जे देवस्थान आहे ते सगळे करणार आहे. त्यामुळे इथं प्रॉपर कळत नाही सुरुवात कुठून करायची. सो एकदा सुरुवात झाली की तुम्हाला सांगतो. सो गाईज आता आम्ही गेलेले आहे ऑटो बुक आणि ऑटोने आम्ही फिरणार आहे इथे जवळ जे प्लेसेस आहेत. सो गाईज आम्ही ऑटोने हे सगळे प्लेसेस फिरणार आहे आणि इथे ऑटोवाले सगळे प्लेस आपल्याला दाखवणार आहेत. सो गाईज तिथले जर पंचवटीचे नियर बाय प्लेसेस करायचे असेल तर रिक्षा करणं सगळ्यात बेस्ट आहे कारण रिक्षाने खूप मस्त फिरणं होऊन जातं अर्धा एक तासामध्ये. कारण की असं पायी पायी फिरणं फार अवघड होऊ शकतं. सो आम्ही रिक्षा ट्राय करतो. सो गाईज हे
बसलेले आहे असे समोर. आज खाएंगे रिक्षा में बैठे बैठे पेरू. त्याच्यात आम्ही चाललोय कपालेश्वर मंदिरचे दर्शन करायला. हे होतं कपालेश्वर मंदिर. नंदी काय नाही आहे, नंतर भगवंतांनी ब्रह्माचं पाठ केलं होतं. ब्रह्माजीचं मस्तक टाकलं होतं. त्यानंतर त्यांना ते पाठ केल्यानंतर दुःख दुःखामध्ये भटकत राहिले. भटकता भटकता त्यांना नंदी भेटला. मग नंदीने त्यांना सांगितलं आता असं माझ्याकडनं पाप झालं मी काय. नंदीने त्यांच्यावरती बसवलं आणि गोदावरी तिने धुवून घेतलं. स्नान करून तपस्या केली. पाप नष्ट. माता नंदीने उपदेश केला म्हणजे नंदी गुरु झाला. गुरुला समोर उभं कसं करायचं म्हणून त्या महादेवाला नाही 12 लोकांच्या दर्शनाचं जेवढं पुण्य आहे तेवढं काय कपालेश्वरच्या दर्शनात. हे बघा आमचा अलगी लेवल का बंदा कुठे बसला. ब्लॉगर नंबर 1 काकांना रस्ता दाखवताना. आणि हे बघा इकडनं आम्ही चाललोय ह्या रस्त्याने जिथे लोकांनी रस्त्यावरतीच गाड्या लावल्या आणि आम्हाला जायला रस्ता पण सोडलेला नाही. आम्ही कधीपासून ट्रिप स्टार्ट केलेली आम्ही गोल गोल फिरतो. हां तर तुम्ही पण जर दर्शन करायला येत असाल नाशिक पंचवटीला तर आपली गाडी पार्किंगमध्ये लावावी आणि काकांचा रिक्षा करावा. काका तुम्हाला सगळं पंचवटी आणि तपोवन पूर्ण दर्शन आणि गायडन्स देतील. अशा प्रकारे आता आम्ही निघालोय ट्रॅफिकच्या बाहेर. आता नवीन गल्ली शोधतोय आम्ही जिथनं आम्ही जाणार आहे तपोवनला. बघा इकडे लोकांनी गाड्या रस्त्यावरतीच लावल्यात आणि ऑटोवाले काका म्हणतात की गाडी पुढे घे. हा नवीन रस्ता आम्हाला मिळालेला आहे आणि आता आम्ही चाललोय तपोवनला. चलो. इथे आहे अष्टविनायक चौक. याला म्हणतात अष्टविनायक चौक. आणि इकडे तुम्हाला दिसेल नंदी आणि महादेव. ही हनुमानाची मूर्ती मोठी मूर्ती हनुमानांची. काट्याच्या झाडाखाली सगळं झाली 1 फुटाची. हां वाढत 11.5 फूट झाली. काट्याच्या झाडाखाली सगळं झाली. नाव काट्या मारून सीताहार स्थान दर्शन जानकी माता मंदिर. सीता माताचं जिथं हरण झालं होतं त्या मंदिरात आलेलो आहे आता आम्ही. आणि हनुमान मंदिरात पण गेलो होतो. काट्या मारून तसं मंदिर होतं. त्यामध्ये सीता माता कशी काय देताना रावणाला दान देताना किंवा दक्षिणा देताना जे ते फळं वगैरे होती दीक्षा देताना त्याची मूर्ती आहे गाईस. आणि रावणाची ब्राह्मण वेशात मूर्ती आहे. या रावणाचं नाव घेतलं आणि तपवनचं रोड आणि तो तपवत नाही बिलकुल म्हणून हा तपवनचा रोड आहे. आय थिंक इग्नोर इट. काय माहिती. और आपण रोड पाहूया. मस्त आहे. देखो हमारे भगवान आ गए. ब्रह्मा विष्णू महेश पाप पुण्य के 3 कुंड आहे. आणि तिथंच खालच्या बाजूला लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक आणि कान कापून नदीच्या त्या बाजूला केलं. राम ज्या वेळेला वनवासात आले ते 1 वर्ष 14 दिवस या पर्णभूमीत आहे. ही रामाची वनवास पडली जगात. इथे आहे श्रीराम भगवान का वनवास स्थान.
श्रीराम जेव्हा वनवासासाठी आले त्यांचे तेव्हा 1 वर्ष इथे त्यांनी वनवास केला होता. तिथे त्यांची कर्णकुटी होती. सो गाईज आता आम्ही चाललेलो आहे गोदावरी नदीकडे. चला तुम्हाला दाखवतो गोदावरी नदी आणि कपिला नदी यांचा संगम आहे. कपिला गोदावरी संगम आहे. गाईज वाव खूप मस्त पाणी वाहते गाईज. तुम्हाला दाखवते गाईज असं नदीचं पाणी. त्र्यंबकेश्वर की गोद में जन्मी तेरी उजली धार, शिव के चरणों से निकली बहती आई बात. सो गाईज इथे गोदावरी नदी आणि कपिला नदी या दोन्हीचा संगम आहे. खूप मस्त. तर बघू आपण आता ते संगम. आम्ही आता थोडं लांब जातो आहे आणि बघ माझ्या मागे तुम्हाला दिसत गोदावरी. ते बघा इकडे माझा नवरा. कुछ तो मैंने जीवन में पुण्य किए थे जो इसको ऐसा पति मिला. हो हाऊ ही पट्टी मास्टर. यस. वेअर इज युअर चष्मा गाईज. मेरा चष्मा मेरे इस बैग में. तो पहन सकता है गाईज. ते बघा गाईज काय पाणी येतं फास्ट गोदावरीचं. आणि अजून तर पावसाळा सुरू पण नाही झाला आहे. भरून आहे पाणी. माय गॉड. तुम्ही आवाज पण ऐकू शकता किती फास्ट प्रवाह आहे. ही गोदावरी नदी आहे गाईज. आणि आता कपिला गोदावरी नदी दाखवतो तुम्हाला. ही इकडे असणार आहे. अब चलो. सो गाइस हमें इसे डोंगर दरिया से चढ़ के अभी जा रहे कपिला नदी के पास. बस कहीं हम फिसल ना जाए गाइस. सो वी आर तुम्ही बघत असाल गोदावरीचा खळाळता प्रवाह आणि इकडे कपिला कशी शांत वाटते बघा. आमच्या मागला कपिला. ही गाईज इथे मागे कपिला आहे. कपिला गोदावरी नदी. मस्त प्रवाह चालतो. गंगा से भी पावन तेरी धारा, गोदावरी मैया तू सबकी सहारा. गंगा से भी पावन तेरी धारा. गाईज इथे थोडे पायऱ्या आहे आणि आपण थोडं खाली जाऊ. लेट मी सेट. लेट मी गो. गाइस ब्लॉग के चक्कर में गिरने वाला था. ये वीडियो कट होगा. गोदावरी मैया तू सबकी सहारा. सो गाईज तुम्हाला व्हिडिओ कसं वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. आम्हाला जितकं पॉसिबल होता प्लेसेस आम्ही तितके प्लेसेस तुम्हाला दाखवले मस्तपैकी. सो गाईज आता आमची नदी पाऊन झाली आहे आणि आता आम्ही जाणार आहे सीता गुफा. तितकं चाललं आहे की मेरी सास पी गई गाईज. थोडा ज़्यादा पढ़ाना पड़ना है पडेगा स्टॅमिना. इकडे पण आहे काहीतरी. हो गाईज हे येत आहे जांभळं घेऊन. हळू 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 हळू. जांभळाट आहे. धर्म मंदिर आहे इथे. आता आम्ही इथून घेतो आहे लिंबू पाणी एनर्जीसाठी. सो गाईज हे लिंबू पाणी बघा चिया सीड्स आहे. लक्ष्मीनारायण मंदिर आहे. हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर. ते मधून आहे लक्ष्मीनारायण. इकडे राम सीता लक्ष्मण. आणि आलेलं आहे आता कोळेराम मंदिरात. असं एक काळाराम मंदिर आहे तसं कोळेराम मंदिर आहे.
तिथल्या सगळ्या मूर्ती गोऱ्या आहेत, व्हाईट मार्बलच्या बनवल्या. पंचवटी की छाँव में राम कुंड का निर्मल जल, सीता गुफा की शांति में उतराता मन हर पल. राम के इस पावन देश में तेरा नाम रहे अमर, हाथ जोड़ जो भी आया भर गया उसका घर, धूप दीप की रेखा तेरे संग बहती रहे. सो गाईज, लक्ष्मीनारायण मंदिराच्याच बाजूला आहे श्रीराम यांची खूप मोठी मूर्ती आणि किती सुंदर आणि किती मस्त दिसते. ती लांबूनसुद्धा खूप भारी दिसते आहे गाईज. तर आम्ही इथून मूर्तीचे छान दर्शन घेतले. सो गाईज, आता आम्ही आलेलो आहे काळाराम मंदिर येथे. तर चला काळाराम मंदिराच्या मध्ये आपण जाऊयात आता. आणि बाहेर पण खूप मस्त दुकानं होत्या, सगळे प्रसाद सामानाच्या वगैरे. तर आम्ही इथे हे काळाराम मंदिर, याची वास्तुकला बघा, किती पुरातन मंदिर दिसतंय, किती सुंदर मंदिर आहे, अतिशय सुंदर मंदिर आहे काळाराम मंदिर, खूपच छान. मुरमुरे कुरकुरे कायच. इथं मंदिराच्या बाहेर असं पूर्ण चित्र कोरलेलं आहे किंवा मॉडर्न आर्ट म्हणू शकतो आपण, ज्यामध्ये पूर्ण ही कहाणी त्यांनी चित्रित केलेली आहे, व्हिज्युअलाइज केलेलं आहे एकदम. अतिशय छान मंदिर आहे. आणि जसं मी म्हणतो, माझ्या पाहणीतलं एकमेव मंदिर मी जे बघितलं आतापर्यंत लक्ष्मणाचं, अजून इकडे मंदिर असेल तर आपण एक्सप्लोर करूयात. इथेच इथं गणपती पण आहे, आमचा हिरो पाया पडतो. ते गोरखपूरचं मंदिर आहे. गोरखपूर प्रेसचं जर तुम्हाला जसं माहीत असेल की आपण गोरखपूर प्रेसचे रामायण, ज्ञानेश्वरी वगैरे फार फेमस आहे, त्याला आपण प्रमाण रामायण म्हणतो, ते इथे बघतो. तर आम्ही आता आले इथे शेषनाग मंदिरात, जिथे लक्ष्मी भगवानने शेष अवतार घेतले आणि हे नाक कापली. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे शूर्पणखाची नासिका कापल्यामुळे ह्या शहराला नाशिक असं नाव पडलं. ते पण नाशिक म्हणतो. वेगळी छान असं म्युझियम सारखं बनवलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे लक्ष्मणजीचं, आणि मला असं वाटतं लक्ष्मण भगवानचं एकमेव मंदिर असेल. अजून असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. खूप छान मंदिर आहे. ही एक्झॅक्ट जागा आहे जिथे श्री लक्ष्मणाने शूर्पणखेचा नाक कापलेला आणि त्यानंतरच रामदेवरायाची सुरुवात झाली. आजूबाजूला जातो आणि इथे हे सेम शूर्पणखेचा नाक काटायला खूप छान मंदिर, शांत आणि थंड वाटतं. बऱ्याच वेळचे फिरतोय त्यामुळे वातावरण फार गरम आहे आणि ते खूप छान थंड वाटतं. इथे माऊली पावभाजी आणि हिंदीचे ब्लॉगर घायल परिंदा. सो गाईज, आता आमची नाशिकची ट्रिप कंप्लीट झाली आहे. नाशिकचे सगळे देवदर्शन आम्ही केले आणि सगळे देवदर्शन खूप मस्त झाले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.